नमस्कार. आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो खास स्त्रियांसाठी आहे. स्त्रियांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या शक्तीसाठी आणि त्यांच्या सर्वांच्या काय म्हणायचं त्याला कल्याणासाठी एक अनमोल नैसर्गिक देणगी आहे, ती म्हणजे शतावरी. आयुर्वेदाचे सगळे ग्रंथ म्हणतात शतावरी स्त्रीणाम हिताय. शतावरी स्त्रियांच्या हितासाठी विशेष आहे. तर चला आज आपण जाणून घेऊया शतावरीचे गुणधर्म, स्त्री आणि पुरुष दोघांसाठी होणारे त्याचे फायदे आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा कसा समावेश करायचा. मी डॉक्टर स्मिता बोरा, आयुर्वेद तज्ज्ञ, आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये. खरं तर हे फक्त एक युट्यूब चॅनल नाही, तर आरोग्य यात्रा आहे, ज्याद्वारे सर्वांचं आरोग्य अधिकाधिक चांगलं व्हावं यासाठीची शास्त्रीय आणि दैनंदिन जीवनात उपयोगी असलेली माहिती आपण पाहत असतो. आपल्या कुटुंबाचा कणा म्हणजे महिला, त्यांचं स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठीचं सुपरफूड म्हणजे शतावरी आदी कल्प, त्याची सुद्धा माहिती आपण आज पाहणार आहोत. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या कुटुंबातल्या सगळ्या महिलांना पाठवा. महिला दिनानिमित्त आपण काय करतो तर महिलांच्या सगळ्या गुणांचं सेलिब्रेशन करत असतो. म्हणजे महिला सहनशील आहेत, संयमी आहेत, संवेदनशील आहेत आणि समर्थ सुद्धा आहेत. पण या सगळ्या गुणांचा जो मनोरा आहे तो उभा असतो स्वास्थ्य या पायावर. म्हणून महिलांचं स्वास्थ्य उत्तम असलं तर या सगळ्या गुणांचा जो फायदा आहे तो कुटुंबाला आणि पर्यायानं समाजाला सुद्धा होऊ शकतो. आधी जाणून घेऊया शतावरी म्हणजे नेमकं काय. तर शतावरी म्हणजे ॲस्परॅगस रॅसिमोजस ही एक महत्वाची औषधी वनस्पती आहे जी भारतात सगळीकडे उपलब्ध आहे. शत म्हणजे 100 आणि वरी म्हणजे मुळे, म्हणजे 100 मुळे असलेली वनस्पती. या वनस्पतीची मुळं अनेक त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत, त्यामुळे प्राचीन काळापासून आयुर्वेदात याचा उपयोग केला जातोय. शतावरी ही विशेष करून रसायन श्रेणीतलं औषध आहे जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि एजिंग प्रोसेसला मंद करण्यासाठी उपयोगी आहे. आणि स्त्रियांच्या आरोग्यात तर शतावरीचा रोल अगदी इम्पॉर्टंट आहे. आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये प्रत्येक द्रव्याला जशी पर्यायी नावं असतात तशी शतावरीला पर्यायी नावं आहेत. शतवीर्या, बहुसुता, नारीप्रिया, म्हणजे स्त्रियांना प्रिय असणारी अशी नावं आहेत. तर पाहूया शतावरीचे गुण किंवा फायदे काय आहेत. शतावरी गुरुशीता तिक्ता स्वाद्वी रसायनी, मेधा अग्निपुष्टिदा स्निग्धा, नेत्र्या गुल्म अतिसारजित, शुक्रस्तन्य करी मेध्या वात पित्तास्त्र शोथजित, शीतवीर्या निहंती अर्श ग्रहणी नयनामयान. म्हणजेच शतावरी चवीनं मधुर आहे, किंचित कडवट चवीची सुद्धा आहे. हिचे गुण कसे आहेत तर गुरु म्हणजे पचायला जड आहे आणि शीतल म्हणजे थंड किंवा उष्णता कमी करणारी आहे आणि तसंच ही स्निग्ध आहे. पहिला फायदा आहे शतावरीचा रसायन, म्हणजे शरीरावर वाढत्या वयाचे जे दुष्परिणाम होतात स्त्रिया किंवा पुरुष सगळ्यांमध्ये ते कमी करणारी किंवा रोखणारी बेस्ट औषधी आहे. अँटी एजिंग सुपरफूड असं आपण याला म्हणू शकतो. रसायन म्हणजे नेमकं काय ही मी वेगवेगळ्या व्हिडिओतून नेहमी तुम्हाला सांगत असते. आणि रोजच्या दैनंदिन जीवनात शरीरात होणारी जी झीज आहे ती भरून काढण्यासाठी अशी काही सुंदर रसायन औषधं आपल्या दैनंदिनीत अवश्य असायला हवी. फायदा नंबर 2 आहे मेधाप्रद, म्हणजे बुद्धिदायक, मेंदूला बळ देणारी, विचारांचा गोंधळ कमी करणारी, मेंदूच्या ठिकाणी वाढलेला वात कमी करणारी, त्यामुळे विचारांना, बुद्धीला किंवा मेंदूला स्थिरता देणारी आहे. अग्निदा म्हणजे अग्निवर्धन करणारी, पचनशक्ती सुधारणारी. खरं तर ही जी औषधी आहे ती गुणानं थंड आहे, पचायला जड आहे आणि तरी सुद्धा अग्निदीपन करणारी आहे पहा. कारण काय तर तिचा स्निग्ध गुण आहे. तुम्ही होम किंवा हवन पाहिलं असेल, त्यामध्ये आपण फक्त समिधा किंवा लाकडं टाकली तर त्याचा धूर होईल. पण मग आपण त्यात काय टाकतो तर स्निग्ध द्रव्य म्हणजे तेल किंवा तूप टाकतो, तेव्हा तो अग्नी मंदपणे एकसारखा धूर न होता प्रज्वलित होतो. असा स्निग्धपणा आपल्या शरीरातल्या अग्नीला देण्याचं काम शतावरी सारखी स्निग्ध औषधं करत असतात. त्याचा पुढचा फायदा आहे पुष्टिदा, म्हणजे सगळे जे सप्तघटक आहेत शरीरातले रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, या सगळ्यांना सुंदर नरिशमेंट देणारी औषधी आहे. विशेषतः सगळ्या ठिकाणचा वात कमी करते. मांस, अस्थि, मज्जा आणि शुक्र या धातूंचं पोषण करणारी औषधी आहे. ज्यांना सतत थकवा असतो, हाडं किंवा सांधे दुखतात, अशांसाठी सुंदर औषध आहे. याचा पुढचा फायदा आहे नेत्रे, म्हणजे डोळ्यांसाठी हितकर. डोळ्यांच्या ठिकाणी वाढलेला कोरडेपणा, उष्णता, डोळ्यांच्या ठिकाणी होणारी झीज कमी करणारी असल्यामुळे तिचा फायदा डोळ्याच्या सगळ्या विकारांमध्ये होतो. पुढचा फायदा आहे शुक्रकर, सगळ्याच धातूंचं पोषण करणारी शतावरी आहे आणि विशेष करून शुक्र धातूला बळ देणारी.
स्त्री पुरुष दोघांमध्ये प्रजनन शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी आहे. गर्भधारणेपूर्वी स्त्री आणि पुरुष दोघांनी शतावरीसारखी रसायन आणि वृक्ष औषधं घ्यायला हवीत. याचा पुढचा फायदा आहे स्तन्यकरण. हा फायदा सगळ्यांना परिचित असतो. म्हणून गर्भधारणेच्या काळात आणि बाळंतपणानंतर शतावरी कल्प हे खूप लोकप्रिय औषध आहे. गर्भात सुद्धा बाळाचं पोषण करणार आहे आणि बाळंतपणानंतर आईचं दूध वाढवणारं हे औषध आहे. हृदया याचा पुढचा गुण आहे, म्हणजे काय तर हृदयासाठी हितकर. हृदय हा कसा अवयव आहे तर रक्त आणि मांस प्रधान अवयव आहे. रक्तातली वाढलेली उष्णता कमी करून मांसधातूला पुष्टी देणारी असल्यामुळे शतावरी हृदयावर येणारा ताण आहे किंवा धडधड आहे, वाढलेलं बीपी आहे, अशा गोष्टी कमी करायला मदत करते. हे झाले याचे गुण. आणि कोणकोणत्या रोगांमध्ये याचा फायदा होतो याची एक मोठी यादी या श्लोकात दिलेली आहे. तर वात, पित्त आणि रक्त यांच्या प्रकोपामुळे होणारे सगळे विकार शतावरीमुळे कमी होतात. तसंच याच्यामुळे शोथ म्हणजे सूज कमी होते, अर्श म्हणजे मुळव्याध किंवा पाईल्सचा त्रास कमी होतो, नयनामय म्हणजे डोळ्यांचे विकार कमी होतात आणि क्षय कमी होतो म्हणजे सगळीकडे झालेली झीज भरून येते. या सगळ्या फायद्यांना आधुनिक संशोधनानं सुद्धा पुष्टी दिलेली आहे बघा. अनेक संशोधनांमध्ये या शतावरीच्या गुणांवर किंवा त्याच्या फायद्यांवर रिसर्च झालेला आहे आणि वेगवेगळ्या अभ्यासांमधून हे सिद्ध झालंय की शतावरीमध्ये नैसर्गिक फायटो इस्ट्रोजेन्स आहेत, जे विशेषतः स्त्रियांचे जे हार्मोन्स आहेत त्याचे संतुलन ठेवायला मदत करतात. शिवाय याच्यामध्ये शतावरीन नावाचं एक सॅपोनिन असतं, जे हार्मोनल बॅलन्स मेंटेन करायला मदत करतं. याच्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत, ज्यामुळे जे फ्री रॅडिकल्स आहेत, जे आपल्या सेल्सचं नुकसान करतायत, झीज करतायत, त्यापासूनचं प्रोटेक्शन मिळतं. हे इम्युनोमॉड्युलेटरी आहे असं पण सिद्ध झालंय, म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करणारं औषध आहे. शिवाय हे ॲडॉप्टोजेनिक आहे, म्हणजे काय तर शरीराला ताणतणाव जो येतो मनाला, मेंदूला, बुद्धीला, त्याच्याशी लढण्यासाठी मदत करणारं औषध आहे. जर्नल ऑफ फार्मॅकोलॉजी आणि इंडियन जर्नल ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज मध्ये काही संशोधनं प्रसिद्ध झालेत. त्यामध्ये शतावरीचे खूप सारे आरोग्य फायदे आहेत आणि ते सिद्ध झालेले आहेत. विशेषतः स्त्रियांच्या आरोग्याशी निगडित शतावरीचे काही फायदे असा संशोधनामधून समोर आलेले आहेत. पहिला आहे मासिक पाळीशी संबंधित ज्या काही समस्या आहेत त्यावर शतावरी खूप उपयुक्त आहे. म्हणजे PMS असतं बघा, की मासिक पाळीच्या आधी होणारी काही लक्षणं असतात, जसं मूड स्विंग्स आहेत, बेचैनी होते किंवा फार अस्वस्थता येते, यासारख्या लक्षणांवर शतावरी उपयोगी आहे. डिस्मेनोरिया म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या वेदना किंवा क्रॅम्प्स कमी करायला यामुळे मदत होते. अनियमित मासिक पाळी जी हार्मोनल इम्बॅलन्समुळे होते, तर हे जे मासिक चक्र आहे ते नियमित करायला सुद्धा शतावरीचा फायदा होतो. दुसरा एज ग्रुप आहे मेनोपॉज. तर या दरम्यान सुद्धा मेनोपॉजची जी लक्षणं आहेत ती मॅनेज करायला, बॅलन्स करायला शतावरीची मदत होते, ज्यामुळे हॉट फ्लशेस कमी होतात, मूड स्विंग्स कमी होतात, मानसिक स्थिरता येते, थकवा कमी होतो आणि एनर्जी येते. हाडांचा जो कॅल्शियम आहे किंवा हाडांची मजबूती यामुळे वाढते. तिसरा एज ग्रुप आहे फर्टिलिटी एज मधला, म्हणजे प्रजननक्षम स्त्रियांमध्ये. अशा स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या आरोग्याला चालना देऊन प्रजनन शक्ती वाढवणारी ही औषधी आहे. गर्भधारणा, प्रसूतीनंतर गर्भवती महिलांमध्ये स्तन्य किंवा दुधाची निर्मिती ही वाढवते आणि नवजात बाळांना यामुळे पोषण मिळतं. सगळ्या स्त्रियांमध्ये हार्मोनल बॅलन्स करण्यासाठी उपयुक्त आहे असं सिद्ध झालंय. इस्ट्रोजेन, प्रोजेस्ट्रॉन यासारख्या महत्वाच्या स्त्री हार्मोन्सचं संतुलन राखायला यामुळे मदत होते, ज्यामुळे मग हार्मोनल इम्बॅलन्समुळे होणाऱ्या त्वचेच्या समस्या कमी होतात, मासिक पाळीच्या समस्या कमी होतात, मूड स्विंग्स कमी होतात आणि एनर्जी लेवलमध्ये वाढ होते. आता इतकी गुणकारी शतावरी वापरायची कशी? तर त्याचा पहिला प्रकार आहे शतावरी क्षीरपाक. त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर शतावरीच्या 4 ते 5 मुळ्या, त्या ताज्या किंवा सुकलेल्या असू शकतात, 1 कप दूध आणि 1 कप पाणी. आता हा क्षीरपाक कसा बनवायचा तर दूध आणि पाणी एकत्र करून उकळायला ठेवावं आणि शतावरीच्या ज्या मुळ्या आहेत त्या थोड्या कुटून त्यामध्ये टाकाव्या. मंद आचेवर हे मिश्रण फक्त दूध शिल्लक राहीपर्यंत उकळायचंय, म्हणजे निम्म ठेवायचंय. शतावरी गुणानं थोडी मधुर आणि थोडी कडवट असते, म्हणून जर गरज असेल तर तुम्ही यात साखर टाकू शकता किंवा खीर म्हणून, क्षीरपाक म्हणून तुम्ही असं सुद्धा हे मिश्रण रोज घेऊ शकता. कोणासाठी उपयोगी आहे तर ज्यांचं वजन वाढत नाही, खूप थकवा असतो, ॲनिमिया आहे, अशा सगळ्यांसाठी हा क्षीरपाक अगदी बेस्ट. हा पचायला मात्र जड आहे थोडा, म्हणून सकाळी उपाशीपोटी घेतलेला जास्त चांगला. जर खूप कोरडेपणा असेल, उष्णता असेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचा घरचं तूप टाकून घेऊ शकता
आता शतावरीचा दुसरा प्रकार तो आहे शतावरी किंवा शतावरी कल्प. पारंपरिकरित्या फक्त शतावरी वापरून कल्प बनवला जातो, पण आपण मात्र शतावरी, अश्वगंधा, गोक्षूर आणि सुंठ अशी 4 औषधं वापरून हा कल्प बनवलाय, ज्यामुळे याचे असंख्य फायदे मिळतात. शिवाय सुंठ यातली पाचक आहे, त्यामुळे हा कल्प पचायला सुद्धा हलका होतो. चवीलाही हा खूप गोड नाही, यामध्ये सुंठीचा एक तिखटपणा असतो जो इतर औषधांच्या चवीला अगदी परफेक्ट बॅलन्स देतो. हा वातपित्त शामक आहे आणि सुंठ असल्यामुळे कफनाशक सुद्धा आहे. बरेच जण दुधामध्ये काही ना काही सप्लिमेंट्स टाकून घेतात, त्यामध्ये बरेचदा कोको पावडर असते, त्यामुळे खरं तर दुधाचा फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होत असतं. अशा वेळी दुधात टाकून घेण्यासाठी शतावरी कल्प बेस्ट कॉम्बिनेशन आहे, ज्यामुळे दुधाचा सुद्धा फायदा द्विगुणित होईल. जर तुम्हाला दूध पचत नसेल, खात्रीचं दूध मिळत नसेल, तर तुम्ही नुसता शतावरी कल्प 1-1 चमचा सकाळ संध्याकाळ असा सुद्धा घेऊ शकता किंवा पाण्याबरोबर घेऊ शकता. सध्या खास महिला दिनानिमित्त आपण यावर ऑफर पण देणार आहोत. नेहमी हा कल्प असतो 200 ग्रॅम पॅकिंग मध्ये, तो आता आपण 250 ग्रॅम पॅकिंग मध्ये अवेलेबल केला आहे आणि किंमत सुद्धा कमी केली आहे. महिला दिनानिमित्त सगळ्या प्रेक्षकांसाठी माझ्याकडून, माझ्या टीम कडून ही छोटीशी भेट आहे. आणि ऑर्डर करण्यासाठी तुमच्याकडे नंबर आहेच. तुम्ही जर एकदा हा कल्प घेऊन पाहिला, त्याचे फायदे अनुभवले, तर अगदी रोज तुम्ही हा घेणार याची मला तरी खात्री आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या सगळ्या ऋतूंमध्ये शरीरात होणारे जे बदल आहेत, दोषस्थिती आहे, या सगळ्यांसाठी अनुकूल असलेलं हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे. हाडांच्या तक्रारी असतील, तुम्हाला थकवा असेल, तक्रारी नसतील तरीही स्वस्थ राहण्यासाठी हा कल्प तुम्ही अगदी घेऊ शकता, रोज घेऊ शकता. आशा आहे मला तुम्हाला की आजची माहिती नक्की आवडली असेल. अगदी प्राचीन काळापासून मॉडर्न रिसर्चनं सुद्धा स्त्री आरोग्याची साथीदार म्हणून शतावरीचं स्थान सिद्ध केलेलं आहे. प्रत्येक वयोगटातील स्त्रिया असू दे, म्हणजे किशोरवयीन किंवा फर्टिलिटी एज मधल्या, मेनोपॉज काळातल्या सगळ्यांसाठी शतावरी एक वरदान आहे. आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संकल्प करूया. कारण निरोगी स्त्री म्हणजे निरोगी कुटुंब, स्वस्थ समर्थ स्त्री म्हणजे समर्थ समाज. तर या वाटचालीमध्ये तुम्हा सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.